नमस्कार. लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत. ग्लासच्या बनवलेल्या आहेत, त्यामुळे इन्फेक्शन रेट आजपर्यंत इन्फेक्शन रेट आमच्या इथं जवळपास नाहीच्या बरोबर आहे सर्जिकल पेशंट्सला. तर ह्या सगळ्या विषय आहेत. प्लस याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे बऱ्याच कंपन्यांचे गव्हर्नमेंट कंपनीजचे कॅशलेस सुविधासुद्धा अवेलेबल आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना याचंही आमच्या इथं 5 विभागाचं एम्पॅनलमेंट झालेलं आहे आणि बाकी काही विभाग आम्ही ॲड करणार आहे. जे 5 विभाग एम्पॅनल्ड आहेत त्यात सर्जरी, युरोलॉजी, मूत्ररोग, मूतखडा, प्रोस्टेटचे आजार, त्यानंतर बालरोग, पिडॅट्रिक्स वगैरे याच्याविषयी, क्रिटिकल केअर, पल्मोनरी क्रिटिकल केअर, फुफ्फुसाचे जे क्रिटिकल आजार आहेत, निमोनिया किंवा व्हेंटिलेटर लागणारे पेशंट ज्यांना फुफ्फुस रोगामुळे लागत आहेत ते पेशंट, आणि हृदयरोग. आम्ही जवळपास आता मागच्या सप्टेंबरपासून आमची योजना सुरू आहे. जवळपास 100 ते 125 एन्जिओप्लास्टी पेशंटच्या एन्जिओप्लास्टी आम्ही ह्या योजनेअंतर्गत केलेल्या आहेत. सर, हॉस्पिटल किती वर्षापासून सेवेत आहे? हॉस्पिटलला सेवेत सुरू होऊन 2 वर्ष झाले, पण याचं लोकार्पण सोहळा आम्ही डिसेंबर 2023ला केला होता, पण 1 जुलै 2023 पासून आम्ही कार्यरत आहोत आणि आत्तापर्यंत जवळपास आमच्या इथं 10,500 पेशंटचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि जवळपास 1800 पेशंट ॲडमिट होऊन डिस्चार्ज होऊन गेलेले आहेत आमच्या इथं. हे हॉस्पिटल येथील जे स्टाफ आहे आणि डॉक्टर आहे हे एकदम व्यवस्थित देखभाल करतात आणि निदान व्यवस्थित केलं माझं. त्याच्यानंतर त्यांची मेडिसिन वगैरे सर्व प्रॉपर, लॅबचा रिपोर्ट वगैरे सर्व व्यवस्थितमध्ये त्यांनी सांगितलं, आम्हाला समजून सांगितलं जे काय आहे ते. आपण किती दिवसापासून इथं? मला 3 दिवस झाले. त्या 3 दिवसामध्ये आपला काय अनुभव आहे? अनुभव म्हणजे आपल्याला जो मला त्रास होता तो पूर्णपणे कमी झाला. काय त्रास झालेला होता आपल्याला? मला कावीळ आणि मला थोडं हे झालं होतं, BP हाय झाला होता माझा ॲसिडिटीमुळे. हो. आपलं नाव?